As it we are live. या Hello, good morning everyone. आजचा आपला FP लाईव्ह थोडा वेगळा दिसणार आहे. आज आपण प्रश्न उत्तर घेणार आहोत. सो काय होईल, मी एक प्रश्न वाचेन, त्याची 4 ऑप्शन्स असतील आणि त्याच्यानंतर आपण डॉक्टर पाटणकरांकडे जाऊ, जे त्याचं करेक्ट उत्तर देतील आणि थोडं एक्सप्लेनेशन देतील की त्याचं काय, त्याच्या मागचं लॉजिक काय आहे. पण त्याच्या आधी ते जे 4 ऑप्शन येतील, तुम्ही ते कॉमेंट सेक्शन मध्ये टाका सो दॅट आम्हाला दिसतील आणि वी कॅन सी कोणाला करेक्ट उत्तरं येतात. हे सगळे प्रश्न डॉक्टर पाटणकरांनी डिझाईन केलेत आणि दे मेंट टू बी लिटल सिली कॉम्प्लिकेटेड. त्यामुळे लेट्स स्टार्ट. गुड मॉर्निंग डॉक्टर. गुड मॉर्निंग. वेलकम टू द FB लाईव्ह. तुमच्याच FB लाईव्ह मध्ये तुम्हाला वेलकम केलं जात आहे. थँक्यू. And so as usual, as Doctor says, दर FB लाईव्हला आपलं युट्यूबचं पेज देखील आहे, इन सर्च ऑफ विजडम, जिथे जितकेही FB लाईव्ह झालेले आहेत किंवा काही एक्स्ट्रा लेक्चर्स व्हिडिओज आहेत ते अपलोड केले जातात. सो डू सबस्क्राईब टू दॅट. आणि हा सेशन देखील इफ यू मिस इट नो प्रॉब्लेम, विल अपलोड इट ऑन युट्यूब. तर तुम्हाला नेहमी कधीही बघता येईल. सो लेट्स गेट स्टार्टेड. So this is today's FB Live. पहिला प्रश्न. What is a diet? Is diet eating less? Is diet eating different? Is diet eating right? Or is diet eating with a set routine? What do we think? Okay, can I also guess? Can I be part of the questions as well? I think diet is eating different. मीरा नित्सुरे म्हणतात it's about eating right. Okay, anyone else? I think she's right. Not yet. So I say option 2, eating different. Meera Nitsure is saying option 3, eating right. Geeta Actually ह्या प्रश्नाचा ओके Okay. 3-4 is the sort of answer that people are giving. So eating right kiva eating with a set routine. या absolutely right. So eating less was never been an idea of a diet. Actually the word diet is a Greek word. Okay. Means assembly to plan. आपल्याकडे जशी विधानसभा असते, कायदेमंडळ असतं, तसं त्याला पूर्वी डाएट म्हणायचे. सो त्याचा शेवटी ते खाण्यापिण्याशी एवढं संबंधात झालं की त्याला डाएट म्हणायला लागले. पण डाएटचा अर्थ कमी खाणं असा अजिबात नाही किंवा काहीतरी वेगळं खाणं अशी अजिबात नाहीये. तर बेसिकली आपल्या गरजा ओळखून खाणं आणि त्याचं एक रुटीन बनवणं हे खूप महत्वाचं आहे. जसं आपण म्हणतो ना की म्हणजे सकाळी उठल्यानंतर कधी ब्रेकफास्ट 6ला केला, कधी 10ला केला, तर ते बरं नाही. सो एखादं रुटीन सेट करणं आणि मग त्याच्या बरोबरीने आपलं आयुष्य शेवटी आपण म्हणतो ना की कशासाठी, पोटासाठी, तर त्याच्यामध्ये एक शिस्त यावी असा प्रयत्न करणं म्हणजे डाएट करणं आहे. ओके. सो हा ट्रिक क्वेश्चन होता ना डॉक्टर? नाही, हा ट्रिक क्वेश्चन नव्हता. हा सगळ्यांना माहिती होतं. हे बऱ्याच जणांनी छान उत्तरं दिलेली आहेत. आय थिंक शमिका नरवणेंनी खूप सुंदर सांगितलं, इटिंग राईट इटिंग विथ सेट रुटीन. इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ 3 and 4. Even Madhu Gavkar सांगितलंय. So I think we had we're pretty smart people here. Okay, let's go to the next question. Okay, what is the difference between a dietitian and a nutritionist? Option 1, dietitian is registered while a nutritionist is non-registered. Option 2, dietitian is unregistered while a nutritionist is registered. Let's give people a bit of time to respond to this. But registering, can you give us a little more on register? idea because see आपल्या इकडे कसं आहे की कुठचाही सल्ला देण्याकरता त्याला एक कुठच्या तरी गव्हर्नमेंट बॉडीची किंवा एखाद्या
संस्थेचं अप्रुव्हल लागतं. कारण आपल्या इकडे आज FB वर, फेसबुकवर किंवा तसं म्हणाल तर व्हॉट्सअपवर किंवा भेटल्यानंतर सुद्धा आपल्या इकडे सल्ला देणं हा सगळ्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो बजावणार असं सगळेजण म्हणत असतात. पण सल्ला देण्याकरता त्याची शेवटी जबाबदारी घ्यायला लागते आणि ती जबाबदारी घेण्याकरता रजिस्ट्रेशन हा प्रकार असतो. म्हणजे याचा अर्थ असा नाही की नॉन रजिस्टर्ड जे लोक असतात त्यांना ज्ञान नसतं, पण त्यांना त्याची जबाबदारी घ्यायची गरज नसते. तर त्याच्यावर हा प्रश्न आहे की डायटिशियन आणि न्यूट्रिशनिस्ट मध्ये फरक काय असतो. ओके, सो एकच फक्त उत्तर आलंय आतापर्यंत. तुषार कंठी म्हणताय इट्स ऑप्शन 1 डायटिशियन. मेडिकल फील्ड मधलेच आहेत, त्यांचं उत्तर रद्दबातल केलं जात आहे. ओके, कारण त्यांनी मला माहिती आहे ते गेली 15 ते 20 वर्ष ते ह्याच फील्ड मध्ये काम करतायत. ओके, आता विद्या ताम्हाणेंनी देखील उत्तर एकच म्हटलंय, त्यामुळे आय थिंक ओके. सो आपल्या इकडे डायटिशियन्स म्हणजे दे हॅव टू गिव्ह अ एक्झाम आणि त्याला रजिस्ट्रेशन लागतं, त्यांना रजिस्ट्रेशन नंबर मिळतो आणि त्याला RD अशी डिग्री असते. सो भले त्यांनी BSc न्यूट्रिशन केलं, काहीही केलेलं असेल तरी शेवटी त्यांना इंटर्नशिप करून रजिस्टर्ड डायटिशियन आणि त्यांनाच हॉस्पिटल्समध्ये किंवा पेशंटना हँडल करण्याचा त्यांना अधिकार असतो. आणि न्यूट्रिशनिस्ट म्हणजे नुसती न्यूट्रिशन मधली डिग्री घेतली आहे, पण ज्यांनी ते आपली डिग्री रजिस्टर केलेली नाही किंवा परत असेस करून घेतलेलं नाही प्रॅक्टिकल नॉलेजसाठी, त्यांना आपण न्यूट्रिशनिस्ट म्हणतो. तर बरोबर आहे, 1 नंबर. एक फॉलोअप प्रश्न आहे, इज देयर अ डिफरन्स इन व्हॉट अ डायटिशियन कॅन ट्रीट वर्सेस व्हॉट अ न्यूट्रिशनिस्ट कॅन ट्रीट? या आता कसं आहे की न्यूट्रिशनिस्टना मोठ्या हॉस्पिटल्समध्ये किंवा सिरियस पेशंट बरोबर काम करण्याची फारशी संधी मिळत नाही. त्यामुळे जसा डायटिशियनचा एक्सपिरियन्स वाढत जातो तसतसं ते न्यूट्रिशनली डिसीज ट्रीट करण्याकरता, क्युअर करण्याकरता किंवा डॉक्टरांच्या औषधांच्या बरोबरीने त्यांचा रोल महत्वाचा असतो. वाईल न्यूट्रिशनिस्ट हे जनरल हेल्थ मेंटेनन्स करता किंवा आपण म्हणतो ना की प्रिव्हेंटिव्ह हेल्थ करता न्यूट्रिशनिस्टचा चांगला उपयोग होऊ शकतो. पण डायटिशियन कडे जर का एखाद्याला किडनी फेल झाली आहे, हार्टचा प्रॉब्लेम झाला आहे किंवा काही मेडिकल कंडिशन्स आहेत ज्याच्याकरता औषधोपचारांची गरज आहे, तर त्याच्याकरता डायटिशियन कडे जाणं चांगलं. ओके, थँक्यू फॉर दिस. लेट्स मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. आपला पुढचा प्रश्न आहे, हाऊ लॉंग शुड यू फॉलो वन डाएट? आपल्याकडे भरपूर डाएट्स असतात, सो हाऊ लॉंग ड्युरेशन? सो ऑप्शन 1 फॉर वीक्स टुगेदर, ऑप्शन 2 फॉर मंथ्स टुगेदर, ऑप्शन 3 फॉर इयर्स टुगेदर, ऑप्शन 4 फॉर एन एंटायर लाइफ टाइम. सो यू जस्ट फॉलो दैट डाएट फॉर योर होल लाइफ. सो व्हाट कुड इट बी? प्लीज गिव अस सम कमेंट्स. काय वाटतंय आपल्याला? I also want to be a part of this, but let's wait for the comments. Okay, a lot of people are saying that it's option 4 for a lifetime. Very interesting. 3 people have said. So Madhuri Gharpure, Praveen Mashalkar, Namrata Desai, Madhu Damle, everybody is saying for a lifetime. Yeah. Wow. मी थोडं त्याला किंचित ट्विस्ट देऊ इच्छितो की आपण जेव्हा एखादा डाएट म्हणतो तर तो डाएट म्हणजे त्याला आपण रेग्युलराइज करत असतो आणि त्यात काय खायचं काय नाही ते ठरवत असतो. आता डाएट मध्ये आणि नॉन डाएट मध्ये काय फरक आहे? तर असा कुठचाही पदार्थ नाही की जो डाएट मध्ये अनलेस काही स्पेसिफिक रोग असेल तर तो वर्ज्य असतो. त्यामुळे आपण त्याला म्हणतो की डाएट एकदा चालू केला की तो अशा रीतीने चालू करायचा की जो आपल्या नेहमीच्या लाईफस्टाईल मध्ये बसेल आणि नंतर तो लाईफ टाईम फॉलो करता येईल. अशाच डाएट मध्ये आपण स्वतःला मोल्ड करून घ्यायचं असतं. पण ज्याला कन्व्हेन्शनली नुसता डाएट म्हणतात की ज्याच्यामध्ये खूप वेगळे पदार्थ असतात, खूप काहीतरी वेगळं असतं,
तर साधारण तो 1-2 महिने केल्यानंतर स्वतःमध्ये किती फरक पडतो तो बघून त्याच्यानंतर तो थांबवावा आणि आपली लाईफस्टाईल काय आहे त्याला सुटेबल त्या डाएटचं वर्जन करून घ्यावं. त्यामुळे याचं उत्तर मी असं देईन की बेसिकली दिस इज अ न्यू नॉर्मल किंवा न्यू लाईफस्टाईल वी हॅव टू फॉर्म. ओके. So lifetime is a correct answer, but practical answer is for months. So it's for a couple of months you should try one type of diet, then you sort of course correction किंवा where you stand एक analysis करायचा आणि मग त्याच्यात काही बदल करायचे का हे बघून आपण पुढे जायचं. इज दॅट म्हणजे तुम्हाला मी असं सांगेन की तसं 2 पिक्चर्स एकत्र मॉर्फ करतात. तसं आहे ते. तुम्ही एखादा डाएट केलात नंतर तो डाएट आणि तुमची लाईफस्टाईल याच्यामधला सुवर्ण मध्य गाठून शेवटी ते आपल्याला लाईफ टाईम फॉलो करायचं आहे. सो डाएट करताना आपल्याला बघायला लागतं मला काय सुटेबल आहे ते, माझी गरज काय आहे ती, आणि मग त्याचे अल्टरनेटिव्ह माझ्या नेहमीच्या आयुष्यामधले काय आहेत की जे मी कायम ते करू शकीन. मग तिथे हळूहळू शिफ्ट व्हायचं. ओके ओके. एक सुचित्रा देवधरांचं सुंदर उत्तर आलंय की जर काही विशिष्ट आजार असेल तर 1-2 महिन्याकरता ठीक आहे, पण सर्वसाधारणपणे जीवनभर सांभाळायची गोष्ट असावी. एक्झॅक्टली. I think that's a very good summary of this question. So how long should you follow one diet? It's for certain months, stabilized, and then for a lifetime. आणि मी याच्यात उत्तर देतो की ज्यांनी नंबर 1 असं उत्तर दिलंय फॉर वीक्स. सो वीक्स इज अ ट्रायल. तर तुम्हाला सूट होतोय की नाही ते बघण्याकरता वीक्स पुरतात, पण त्याचे थेरपेटिक रिझल्ट मिळण्याकरता काही मंथ्स लागतात. Nobody goes on for a year, and ultimately you have to convert that or some amalgamation for a lifetime. So let's go ahead. Yes, next question. How many times should you eat in a day? हा भयंकर necessary प्रश्न आहे. How many times should you eat in a day? The option 1, once. Option 2, twice a day. Option 3, thrice a day. Option 4, every 2 hours. I feel like there should also be an option 5, which says eat whenever you want, whenever you are hungry. Okay, we have got one is option 2, basically twice a day. You should be eating twice a day. Another we have a answer which is saying thrice a day. So twice and thrice is where people are leaning. 2 or 3. Why is nobody choosing my option of option 5? Eat whenever you want. I think आपल्याकडे लिहिलंय की भूक लागल्यानंतर खावं. Good, I have one support. But I think लोकांनी तुमचं FB लाईव्ह बघून ते सगळे शहाणे झाले. So everybody is saying 3-2-3-2-3. So basically twice a day or 4 वेळा. Okay. See. म्हणतात 4 every 2 hours. ओके. सी याच्यामध्ये कसं आहे माहितीये का, आपल्या इकडे पूर्वी एक म्हण होती की एकभुक्त रोगमुक्त. पण ते एकभुक्त राहण्यासाठी कुठच्या वयाला किती वेळा खावं हा एक मोठा प्रश्न आहे. की जसं आपण लहान असतो, तरुण होतो, तेव्हा आपला मेटाबॉलिक रेट खूप जास्ती असतो, डिमांड खूप जास्ती असतात, आणि तेव्हा स्मॉल फ्रिक्वेंट मील्स आर रिअली रिक्वायर्ड. तेव्हा जर का आपण खूप एका वेळा खाल्ला आणि बरेचदा खाऊ शकतो आपण त्यावेळेला, तर तेव्हा पोटाची कपॅसिटी वाढते आणि मग त्याच्यामुळे आपण आपला ओव्हरऑल इंटेक वाढत जातो. त्यामुळे यंग एज मध्ये सवय लावायला लागते की स्मॉल फ्रिक्वेंट मील्स. त्याच्यानंतर जसं आपण वय वाढत जातं तसं आपला जनरल मेटाबॉलिक रेट कमी होतो, डिमांड्स कमी होतात सगळ्या, आणि दुसरं म्हणजे की चरबी तोडायची क्षमता किंवा वजन कमी करायची क्षमता पण कमी व्हायला लागते. वाढतही नाही आणि कमी होत नाही, आणि त्यावेळेला एकभुक्त प्रकार म्हणजे एकदाच खाऊन राहणं हे जास्ती सोयीस्कर असतं. आणि मग त्याच्याकडे जाणारा प्रवास म्हणून आपल्याकडे वेगवेगळे उपास होते की स्टार्टिंग फ्रॉम पहिल्यांदा जिन्नस वेगळे खायचे, मग ते चंद्रोदयानंतरच खायचं, मग निर्जळी उपास होता, असे वेगवेगळे जे प्रकार होते. ती तयारी होती की स्मॉल फ्रिक्वेंट मील्स टू एकभुक्त आणि रोगमुक्त या प्रवृत्तीकडे. तर त्याच्यामध्ये
2 वेळा का 3 वेळा खायचं हा मोठा ज्वलंत प्रश्न आहे. तर काही लोक सांगतात की आपल्या संस्कृतीमध्ये पहिल्यापासून असं म्हणायचं की 2 वेळचं जेवण पण महाग झालंय, त्यामुळे 2दाच खायला पाहिजे. तर काही लोक म्हणतात की आपल्या इकडची पूर्वीची पद्धत होती की न्याहारी, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण बरोबर हे करायला पाहिजे. तर ह्याच्याकरता ह्या 2 मधला एक फरक आहे की 2 वेळा खाणं किंवा 3 वेळा खाणं, याच्यामध्ये 3 वेळा खाण्यामध्ये डायबिटीस होण्याचं प्रमाण, ब्लड प्रेशरचं प्रमाण आणि इतर रोग होण्याचं प्रमाण हे जास्ती कमी असतं. रिझल्ट सुरुवातीला खूप स्लो मिळतात, पण ही हॅबिट घातली तर लॉंग टर्म मध्ये त्याचा जास्ती फायदा होतो. आता 2 वेळा खाण्यामुळे काय फरक पडतो सांगतो, की 2 वेळा खाल्ल्यानंतर एका वेळा जर का खूप खाल्लं गेलं तर आपण ह्याच्यावर एक वेगळा मला वाटतं FB लाईव्ह करूया. कारण कोणाकरता किती वेळा खायचं हा मोठा इश्यू आहे. कारण तुम्ही जर का बघाल आजकालचे जे फेमस डाएट्स आहेत 2 वेळा किंवा दर 2 तासाला, तर दोन्हीकडे छातीटोकपणाने सांगणारे लोक आहेत, जणू काही 2 राजकीय विरोधी पक्ष आहेत किंवा अमेरिकेमध्ये रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट असतात तसे, की दोन्ही जण छातीटोकपणाने सांगतात की याचा फायदा झाला, याचा फायदा होतो. पण असं कसं शक्य होतं? तर ते त्या माणसावर अवलंबून असतं आणि ते अगोदर ओळखता आलं तर आपल्याला आपल्या खाण्याची फ्रिक्वेन्सी ठरवता येते. पण सायंटिफिकली प्रूव्हन थिंग इज 3 टाइम्स अ डे. पण आपण नक्की याच्यावर एक वेगळा FB लाईव्ह करू शकतो. नक्की नक्की कोणी किती वेळा खावं असं वी कॅन हॅव अनदर FB लाईव्ह. Okay, so next question. On what basis to decide how many calories are needed per day? Let me just post the question. On what basis? Option 1, is it dependent on your present weight? Option 2, is it dependent on your ideal weight? Option 3, depends on your level of activity. And option 4 is past experience. Vidya Tamhane म्हणतात depends on the age, according to a person's age. Doctor, we don't have that option. But I think age is also a very good factor to decide. Right? आपण मगाशी जसं बोललो तसं की तरुणांच्यात, लहान मुलांच्यात आणि वयस्कर ज्येष्ठांच्या मध्ये काय खायला पाहिजे, किती वेळा खायला पाहिजे, त्याच्यामध्ये हे पण आलं की किती कॅलरीज. तर एज इज इम्पॉर्टंट फॅक्टर. पण बाकी ह्यामधले कुठचे फॅक्टर जास्ती कन्सिडर करू आपण? राईट, जास्ती. सो आता आपल्याकडे जे ऑप्शन येतात सगळे लोक म्हणतात ऑप्शन 3. आय थिंक ऑप्शन 1 आणि ऑप्शन 3. सो प्रेझेंट वेट आणि लेवल ऑफ ऍक्टिव्हिटी. विद्या निरोखेकर म्हणतात ऑल ऑफ दी अबाव. बट मोस्टली इट इज 1 and 3. सो व्हॉट इज द राईट आन्सर? ऍक्च्युअली म्हणजे प्रेझेंट वेट हे तर नक्की कन्सिडर करायला लागतं. कारण त्याच्यात तुम्हाला कळतं की तुम्हाला काही आत्ताच्या खाण्यामध्ये बदल करायला पाहिजे का. इफ युअर प्रेझेंट वेट इज ऍब्सोल्युटली फिट वेट, आय एम नॉट सेइंग आयडियल वेट. आयडियल वेट हे फार कमी वेळा अचीव्ह होतं. सो आयडियल वेट हे फक्त डायरेक्शन, ध्रुवताऱ्यासारखं आहे, डायरेक्शन दाखवणार आहे ते. पण तिथे जायला पाहिजे का, कुठच्या दिशेने जायला पाहिजे, म्हणजे कॅलरी वाढवायला पाहिजेत का कमी करायला पाहिजेत, हे तिथनं ठरतं. पण प्रेझेंट वेट आणि प्रेझेंट ऍक्टिव्हिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू डिसाइड. कारण ऍक्टिव्हिटी का, तर आता उदाहरण घेतो, एखाद्याला वजन कमी करायचं आहे आणि त्यांनी धुवांधार ऍक्टिव्हिटी चालू केली, असं अनेक जण करतात की रोज 16 किलोमीटर चालतात, परत संध्याकाळी काहीतरी जिमला जातात. सो एक्सरसाइज एका ऍक्टिव्हिटी एका पर्टिक्युलर लेवलच्या वरती झाली की भूक वाढायला लागते, त्यामुळे तुमचा मेन एम नाहीसा होऊ शकतो. त्यामुळे आता याच्यातनं जर का सिलेक्ट करत असेल तर प्रेझेंट वेट आणि लेवल ऑफ ऍक्टिव्हिटी इज अ करेक्ट आन्सर. ओके, सो दिस वॉज अ ट्रिक क्वेश्चन, दिस वॉज अ कॉम्बिनेशन क्वेश्चन. आपण नव्हतं सांगितलं की मल्टिपल ऑप्शन्स चूज करता येत आहेत. नाही, करता येत नाहीत असं पण सांगितलेलं नव्हतं. केलेलं आहे अनेक जणांनी, बरेच लोकांनी केलंय. सुनंद ओक म्हणतात it's a combination of age, present weight and level of activity. They've added the last question as well. Yeah. Very smart.
Just before we move to the next question, एक फक्त सांगते की you can share this FB live आणि तुमच्या watch party जे Facebook वर करताय तर ते करा, so that lot more people can join the quiz. ते उत्तर देऊ शकतील. We can all play together. Okay, next question. What are the minimum things required to judge body fat percentage? हा थोड़ा googly question है. What do you mean by body fat percentage? आणि then we can go to the options. थोडं या सो पहिली गोष्ट म्हणजे आपल्या शरीरामध्ये आपण जेव्हा वजन म्हणतो त्याच्यामध्ये लीन मास म्हणतात, म्हणजे हाडं, स्नायू आणि आपले सगळे अवयव यांचं एक वजन असतं. नंतर देर इज समथिंग कॉल्ड एज अ इसेन्शियल बॉडी फॅट, त्याच्यानंतर स्टोरेज बॉडी फॅट असते आणि वॉटर कॉन्टेंट असतो. तर याच्यामध्ये इसेन्शियल बॉडी फॅट सोडूनही जी काही आपल्या शरीरात फॅट आहे तर ती जर माहिती झाली तर त्याचा फायदा होऊ शकतो. त्या दृष्टीने हा प्रश्न आहे, थोडा अवेअरनेस ओरिएंटेड प्रश्न आहे आणि त्याचा फॉर्म्युला पण मी नंतर सांगेन. राईट. So let's look at the question. So body fat percentage आपल्याला जर we want to find out, then we need the height and weight. Option 2, we need the height, weight and waist circumference. Option 3, we need height, weight, waist circumference and hip circumference. And option 4, we need the height and waist circumference. So what could it be? What are the minimum things that would be required to understand or gauge what is the body fat percent? So लोक 3 सांगतात. Option 3, which is height, weight, waist circumference and hip circumference. मला वाटतं तो मिनिमम शब्द परत हायलाइट करायला पाहिजे वेदश्री. Okay. Why so minimum? Okay, so you're giving clues. Is this a clue? Minimum गोष्टी लागतायत ह्याच्यात. 3 plus age म्हणजे आय थिंक ह्या सगळ्या गोष्टी प्लस द एज. नंबर 3 असेल तर नक्की कळेल, पण आपल्याला मिनिमम गोष्टी माहिती पाहिजेत. ओके. मधु दामले म्हणतात 1 and 3. But I think everybody is sort of set on 3. So doctor, what is the right answer? Right answer is 4. Okay. तुम्हाला फक्त तुमची उंची आणि कमरेचा घेर मोजता आला टेपनी तरी तुम्हाला तुमच्या शरीरातली बॉडी फॅट कळू शकते. आणि ज्यांना कोणाला इंटरेस्ट आहे ते मी नंतर FB वर आपल्या हेल्थ अँड विजडम पेजवर याचा फॉर्म्युला पण ठेवतो. कोणालाही उत्सुकता असेल तर रिलेटिव्ह फॅट मास इंडेक्स म्हणून प्रकार असतो, तो नेटवर शोधता येईल. मी तो त्याचा फॉर्म्युला इथे ठेवून देईन. पण त्याच्यामध्ये फक्त हाईट आणि वेस्ट सर्कम्फरन्स माहिती असेल तर आपल्या शरीरातली फॅट पर्सेंट कळते. आणि ज्या वेगवेगळ्या प्रकारे शरीरातली फॅट मोजली जाते त्याच्यामध्ये डेक्झा स्कॅन हा जो प्रकार आहे तो सर्वात ॲक्युरेट मानला जातो. त्याच्या सर्वात जवळ जाणारा प्रकार म्हणजे हा हाईट आणि वेटचा फॉर्म्युला आहे. म्हणजे इव्हन BMI असेल, वेट असेल, याच्यापेक्षा सुद्धा जास्ती हाईट आणि वेस्ट सर्कम्फरन्स हा डेक्झाला सर्वात जवळ जाणारा पर्याय आहे. आणि त्यामुळे ह्या मिनिमम गोष्टी घरच्या घरी, इव्हन वजनाचा काटा टेप फक्त खिशात असेल तरी कोणाची फॅट पर्सेंट मोजता येते. ओके, बट ही फॅट पर्सेंटेज माहिती असून म्हणजे हाऊ डज दॅट हेल्प? त्याने काय काय आपल्याला करता येईल? आपल्या शरीरामध्ये इसेन्शियल फॅट असते आणि स्टोरेज फॅट असते. आता ही जी स्टोरेज फॅट आहे तर ती फॅट जर का जास्ती झाली तर त्याच्यामुळे त्रास होऊ शकतात. त्याच्यामुळे बॉडी फॅट कंट्रोलमध्ये ठेवणं हे अत्यंत जरुरीचं असतं. आणि मग त्याच्यामध्ये याच्यावर पण आपण एक वेगळा FB लाईव्ह घेऊ शकतो वेदश्री, की फॅट किती असावी, कशी असते, काय असते त्याच्यावर. पण सध्या तरी एवढं लक्षात ठेवूया की जर का फॅट पर्सेंट जास्ती असेल तर त्याच्यामुळे वेगवेगळे आजार होऊ शकतात, ज्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वजन वाढलं तर गुडघेदुखी होते, पाठदुखी होते, डायबेटीस होतो, ब्लड प्रेशर वाढतं, हार्ट डिसीज होतो. पण एक्सेस चरबीमुळे वेगवेगळे कॅन्सर्स होतात, हे बरेचदा आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे हे सगळे आजार टाळायचे असतील तर आपली फॅट पर्सेंट आपल्याला माहिती पाहिजे. बरोबर, दॅट इज द स्टार्टिंग पॉइंट. करेक्ट. थँक यू. सो लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. हाऊ शुड युअर प्लेट लुक? एक सेकंड, आय जस्ट डिस्प्ले द क्वेश्चन.
How should your plate look? Okay, should the plate look option 1 with 55% carbs, 15% fat, and 30% protein, or option 2 it should have low carbs and high fat, option 3 it should have low carbs and high protein, or 4 we should keep changing it? What do we think? I think it's option 1. I think carbs and fats and proteins, everything is needed. So मला तरी तसा वाटतंय. But there's a lot of theory on how a plate should look, ना? म्हणजे it should look colorful, it should look. तर बऱ्याच काय काय theories असतात ना. या देर आर लॉट ऑफ थिअरीज. आणि आपण म्हणतो तसं व्यक्ती तितक्या प्रकृती आणि तेवढी त्यांची ताटं. बरोबर. Option 3, low carbs and high protein. Okay, people are saying 1, traditional. It's the one which I think it's 55% carbs, 15% fat, and 30% protein. Oh, पूनम भावे आणि विद्या निरोखेकर keep changing ह्या ऑप्शन कडे कल आहे त्यांचा. सो याचं उत्तर आहे एक 55% कार्ब्स, 15% फॅट अँड 30% प्रोटीन. आणि त्या कार्ब्स मध्ये मात्र मग परत त्याला असतं की मोर ऑफ अ कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स, त्याच्यामध्ये फायबर इन्क्लुडेड पाहिजे. आणि हे जे 15 आणि 10% आपण म्हणजे फॅट आणि प्रोटीनचे प्रमाण बघतोय त्याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. सो बेसिकली हा एक आपण म्हणतो ना रूल ऑफ थंब, एवढं हे पाहिजे आपल्याकडे. तो याचं उत्तर 55% कार्ब्स, 15% फॅट अँड 30% प्रोटीन असंच आहे. Okay, thank you. Okay, this is our last couple of questions. So next question is, if you are allowed to buy only one organic food, what should you buy? So सध्या लोक खूप ऑर्गॅनिक विकत घेत असतात, ऑर्गॅनिक गोष्टी, पण त्या खूप एक्सपेन्सिव्ह देखील असतात. सो इफ वी हॅड टू बाय ओनली वन, व्हॉट कुड वी बाय? सो ऑप्शन 1 इज cereals, option 2 is pulses, option 3 is vegetables, and option 4 is fruits. So what's the best thing if we had to prioritize and buy? What should we buy? दूध आमले म्हणतात option 3, which is vegetables. I think it should be like we can buy everything, right? Organic. I mean, why should we have to prioritize? Okay. Yeah. See, basically, option 3. Organic foods are very costly because if it is really organic, then the yield is quite small, and that's why organic foods become costly. So if you can buy everything, confirm it is authentically organic, and you buy, then there is not a problem. But if you are on a budget and if you want to buy organic, then I will go for option 3, because cereals, when they are basically त्याची सालं आपण काढून टाकतो, त्या गोष्टी करता हे ऑर्गॅनिक असण्याची गरज नाही जास्ती. ह्याच्यामध्ये बरेच कॅव्हिएट्स आहेत की बरेचदा फर्टिलायझर्स आतमध्ये पण पोचतात, पण मॅक्झिमम वेळा ती सालांमध्ये असतात. सो ज्याची आपण सालं काढून टाकू शकतो त्या गोष्टी मुद्दामून महागातल्या विकत घ्यायची गरज नाही. पण भाज्यांच्या मध्ये आपण सालं शक्यतो काढून टाकत नाही बऱ्याच भाज्यांची, किंवा त्या सरफेस सकट आपण खातो. आणि त्याच्यामुळे आय विल प्रिफर की मला बरं का बजेट दिलंय तर मी भाज्या विकत घेईन ऑर्गॅनिक. बरोबर. Makes sense. Okay, let's move to the next question. Okay, this is our second last question, आणि हा एकदम गुगली प्रश्न आहे. Why do teenagers like spicy foods? Is it option 1, it helps in quick digestion as it is eaten more due to secretion of gastric acid? Is it option 2, it gives an adrenaline rush? Is it option 3, it secretes pheromones? Okay. Or is it option 4, that it secretes endorphins? तुम्ही असे थोडं एक्सप्लेनेशन देतो की बरेचदा
खाणं खाताना जर का ते म्हणजे गॅस्ट्रिक मोटिलिटी वाढली किंवा ऍसिड सिक्रीट चांगलं झालं तर त्याचं डायजेशन पटकन होतं आणि अजून खाता येतं. ओके. त्यामुळे ऍसिड सिक्रीट झालं तर जास्ती बरं वाटतं लोकांना आणि पचन चांगलं होतं मेनली, त्यामुळे फील गुड फॅक्टर येतो. दुसरी जी गोष्ट आहे की ऍड्रेनलिन रश म्हणजे काय की त्यावेळेला असं खाल्ल्यानंतर एकदम खूप अंगात ताकद आल्यासारखी वाटते, आपण काहीतरी खूप मोठं केलंय असं वाटतं. तिसरी गोष्ट आहे फेरोमोन्स, म्हणजे आपल्या स्किन मधनं ऑपोजिट सेक्सला अट्रॅक्ट करणारी काही हॉर्मोन्स फिनॉल्स बाहेर पडतात आणि त्याच्यामुळे मग म्हणजे ऑपोजिट सेक्स करता अट्रॅक्शन वाढतं, म्हणजे आपण अट्रॅक्टिव्ह होतो जास्ती. आणि चौथं आहे की जसं एन्डॉर्फिन्स म्हणजे ब्रेन मध्ये ते खाल्ल्यानंतर खूप छान छान वाटायला लागतं. असे 4 ऑप्शन्स आहेत. ओके. तिखट मसालेदार खाल्ल्यानंतर काय होत असावं? तुम्हाला बऱ्याच आयांनी विचारलंय का की आमची मुलं खूप तिखट खातात, याचं कारण काय, म्हणून हा प्रश्न आला इकडे? हो, म्हणजे आयांचा प्रश्न असतो की त्याला उद्या पाईल्स होतील, त्याला उद्या अल्सर होईल, त्याला मग ते व्हायला नको. आईची काळजी असते आणि मुलाला ते आवडत असतं. करेक्ट, करेक्ट. सो या सीमा आगाशाने उत्तर दिलंय, बरोबर आहे. इट सिक्रीट्स एन्डॉर्फिन्स, म्हणजे जसं दारू प्यायल्यानंतर होतं किंवा जसं एखादी गोष्ट मनाला आनंदित करते तेव्हा शेवटी ती एन्डॉर्फिन सिक्रीट होतात, तर ते त्या तिखट खाण्यामुळे पटकन होतं आणि त्यामुळे एकदा ती चटक लागली की ती खूप खात्राविषयी वाटतं. हे उत्तर बरोबर आहे. इट सिक्रीट एन्डॉर्फिन्स. ओके. The secretion of endorphins is why teenagers like spicy food. I mean, it can be everyone, right? Teenagers, I just mentioned teenagers because बाकी वरचे 3 ऑप्शन्स आहेत ते जसं लोक मिडल एज आणि अडल्ट एजला यायला लागतात तेव्हा त्यांच्या इतर भीती वाढायला लागतात तिखट खाण्याच्या. बरोबर. इट इज ऑइली, इट इज सॉल्टी वगैरे असं. अँड आवर लास्ट क्वेश्चन हा माझ्या रिक्वेस्टने आलेला आहे. समोसा शुड बी फ्राईड इन व्हॉट टाइप ऑफ ऑइल? आणि थोडा कॉन्टेक्स्ट द्याल की ऑइल मध्ये फ्राय करणं, व्हाय इज द टाइप ऑफ ऑइल सो इम्पॉर्टंट? या लेट पीपल थिंक ओव्हर इट, बिकॉज पहिल्यांदा कोणी म्हणतील की समोसा खायचाच नाही म्हणून. तर एक गोष्ट सांगतो की हल्ली बरेचदा मी पाहिलाय की समोसाचा जो टिपिकल त्रिकोणी आकार असतो किंवा पंजाबी समोसाचा जो मोठा आकार असतो ते सोडून लोक त्याच्या चपट्या वड्या करतात, कोथिंबीर वडी सारख्या, आणि त्या शॅलो फ्राय करतात किंवा त्या बेक करतात. आणि बेक करताना पण त्याला ऑइल किंवा हे लागतं क्रिस्पी बनण्यासाठी. सो आतमध्ये तेल आहे का बाहेरनं तेल आहे हा प्रश्न असतो. सो वेन यू फ्राय द आयटम देयर इज द लीस्ट ऑइल ऍब्सॉर्प्शन. वाव. सो शॅलो फ्राईंग मध्ये किंवा बेकिंग मध्ये जास्ती फॅट कॉन्टेंट असते. ओके. हा एकदम नवीन विचार आहे इकडे. एअर फ्राईड विदाउट एनी ड्रॉप ऑफ ऑइल देन इट्स अ डिफरंट इश्यू. पण जर का चविष्ट खायचंय आणि छान खायचंय तर, आणि मी नेहमी सांगतो की पहिल्यांदा खाण्यामुळे मन प्रसन्न झालं पाहिजे आणि मन प्रसन्न छोट्याशा गोष्टींनी व्हावं हे ट्रेनिंग पाहिजे. राईट, राईट. आय थिंक आपल्या एका आधीच्या एफबी लाईव्ह मध्ये तुम्ही सांगितलं की ते थोडंसं खाऊन सुद्धा यू विल गेट दॅट. घासात पूर्ण समाधान मिळतं माणसाला 3 छोट्या घासामध्ये. हो, 3 छोटे घास हा छोटा शब्द ऑपरेटिव्ह आहे. ओके. काय उत्तर देत लोक? 4. ऑप्शन 4 इट्स ग्राउंडनट ऑइल. हा, ओके. याचं खरं उत्तर आहे घी. कारण तुपाचा स्मोकिंग पॉइंट म्हणतात ज्याला, की तूप तापल्यानंतर त्याचा खूप जास्ती आहे. तुपामध्ये हेल्दी फॅट्सचं प्रमाण जास्ती आहे, त्याला ज्या एमसीटी म्हणतात त्या. तूप कमी ऍब्सॉर्ब होतं त्या पदार्थाच्या मध्ये आणि चवीला पदार्थ अत्यंत चांगला होतो. शॉर्टनिंग म्हणतात ते खूप चांगलं होतं. सो म्हणजे जर का परवडत असेल आणि शक्य असेल तर तुपात तळलेले समोसे खाणं
हे अतिशय चांगलं. ओके, यू हर्ड इट हिअर. तुपात तळलेले समोसे हे खाल्ले तर चालतात. डू यू हॅव सम कॅव्हिएट्स टू इट? प्लीज गिव्ह सम कंडिशन्स अप्लाय. हा, कंडिशन्स अप्लाय म्हणजे तुम्हाला ते आवडले म्हणून तुम्ही जर का 8-10 समोसे खाल्लेत तर पंचायत आहे. पण मी म्हणून म्हटलं की पहिला नियम आहे तो, जसे ते रोबोटिक्स मध्ये नियम असतात ना, फर्स्ट 1, 2, 3, म्हणजे दुसरा नियम फॉलो करायचा तर पहिल्या नियमाला बाधा पोचत नसेल तर. त्यामुळे पदार्थ जेवढा आवडीचा तेवढा तो कमीत कमी 3 घास, म्हणजे छोट्या छोट्या 3 घास घेऊन थांबवायचा आणि नंतर उदरभरण करायचं. सो आपल्या जिभेला 2 कामं आहेत, मेंदूला आनंद पोचवणं आणि शरीरामध्ये सुरक्षितरित्या अन्न पोचवणं. त्यामुळे ही 2 कामं जर का आपण, म्हणजे काय म्हणतात त्याला, डिसेंट्रलाइज केली जिभेपासून, की आनंद देणारे पदार्थ वेगळे, त्याची क्वांटिटी वेगळी, आणि शरीराचं पोषण करणारे पदार्थ वेगळे, त्याची क्वांटिटी वेगळी. त्यामुळे चव आणि क्वांटिटी याच्यात गल्लत करायची नाही. आणि मग तुम्ही तुपात तळलेले समोसे अगदी आनंदाने खाऊन एन्जॉय करू शकता. ओके. केले तर आम्हालाही पाठवा. सॉरी, लास्ट पार्ट काय म्हणाला? मिस केलं. म्हटलं कोणी केलेत तर आम्हालाही पाठवा म्हटलं. सो दिस वॉज द लास्ट क्वेश्चन. तर असा होता आपला एक वेगळा फॉर्मॅट FB लाईव्हचा. आय होप तुम्हाला हा आवडला असेल. हा फॉर्मॅट जर आवडला असेल तर असे आपण आणखीन करू शकतो. प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा आम्हाला. अँड नवीन प्रश्न, काही वेगळ्या गोष्टी घेऊन येऊ शकतो. अँड ॲज युज्युअल आपण ज्या FB लाईव्हने एंड करतो, ज्या 3 स्टेटमेंट्सनी. सो डॉक्टर, डू यू वॉन्ट टू डू इट टुगेदर? येस. सो लेट्स डू इट. नमस्कार. नमस्कार. तुम्ही आमचं FB लाईव्ह पेज विजिट करा, लाईक करा. आमचं YouTube चॅनल आहे इन सर्च ऑफ विजडम, त्याला सबस्क्राईब करा आणि ते जरूर बघा. सो पुन्हा एकदा नमस्कार. रविवारी सकाळी जॉईन झाल्याबद्दल थँक्यू. आणि स्टे हॅपी, स्टे फिट अँड हॅव फेथ इन युअर सेल्फ. थँक्यू. Thank you so much, everyone. Have a good day. Bye-bye.